नमस्कार. विज्ञानयात्री चारुशिता चक्रवर्ती यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री चारुशिता चक्रवर्ती हे रसायनशास्त्रज्ञ, पाण्यातील हायड्रोजन बंध संदर्भातील तज्ज्ञ आणि रसायनशास्त्र याच्या माध्यमातून विज्ञानातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते भारतीय महिला शास्त्रज्ञ. चारुशिता चक्रवर्ती म्हणजे एक ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व. त्यांना सन 2009 रसायनशास्त्रातील योगदानासाठी भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांना BM बिर्ला विज्ञान पुरस्कार आणि स्त्री शक्ती विज्ञान सन्मान देखील मिळाले होते. सैद्धांतिक रसायनशास्त्र, रासायनिक भौतिकशास्त्र, द्रव पदार्थांची रचना आणि गतिशीलता, पाणी, हायड्रेशन, न्यूक्लिएशन, सेल्फ असेंब्ली हे चारुशिता चक्रवर्ती यांच्या संशोधन कार्यातील आवडीचे क्षेत्र. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादक मंडळांनी त्यांचे संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. त्या स्वतः एक लेखिका असलेल्या विविध पाण्यातील हायड्रोजन बंध बॉन्ड यांच्या माध्यमातून नेटवर्कचे मल्टिपल टाईम स्केल वर्तन, सन 2004 अणुरेणू रेडियल वितरण फंक्शनमधून द्रव्यांच्या एन्ट्रॉपीचा अंदाज लावणे, सिलिका, बेरिलियम, फ्लोराईड आणि पाणी, सन 2008 आणि नेटवर्क फार्मिंग आयनिक मेटल्स, सन 2011 वाहतूक गुणधर्मांचे अतिरिक्त एन्ट्रॉपी स्केलिंग इत्यादी विषयातील संशोधन लेख प्रकाशित आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71% पेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे. पाण्याच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामुळे प्राणी जीवन, वनस्पती जीवन, मानवी जीवन आणि संस्कृती यात पाण्याला महत्त्वाचे स्थान आहे. हिरव्या वनस्पतीकडून सूर्यप्रकाश ऊर्जेच्या साहाय्याने पाण्याचा कार्बन डायऑक्साईडशी कर्बवायूशी संयोग होऊन अनेक प्रकारची कार्बोहायड्रेट, कर्बोदके तयार होतात. विविध जीवांना लागणारे इतर प्रकारचे अन्न या कर्बोदकातूनच तयार होते. पाणी हे अतिकार्यक्षम विद्रावक विरघळणारे द्रव असून त्यात अनेक जीवनदायी किंवा हानिकारक घटक विरघळतात. पाण्यामुळे प्राप्त झालेल्या द्रवरूप अवस्थेमुळे पोषक द्रव्ये मानवी शरीरातून व वनस्पतींच्या विविध भागातून सर्वत्र परिवहन करतात. पाण्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचे मारक जीव, विषारी अपशिष्टे, त्याज्य पदार्थ सर्वत्र पसरली जातात. औद्योगिक प्रकल्पामधील अनेक प्रकारासाठी आणि घरगुती कामासाठी पाणी हे अनिवार्य अत्यावश्यक नैसर्गिक साधन आहे. पाणी H2O हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अणूपासून बनलेला द्रव पदार्थ. हायड्रोजन वायूचे 2 अणू आणि प्राणवायूचा एक अणू यांचा संयोग होऊन पाण्याचा एक रेणू तयार होतो. सामान्य तापमानाला पाणी द्रव अवस्थेत असते. या द्रवरूपात ते निसर्गात विपुल प्रमाणात आढळते. पाणी रंगहीन, गंधहीन असून त्याला स्वतःची चव नसते. ते प्राणी, वनस्पतींच्या सर्व जैविक प्रक्रियेत आवश्यक असते. त्यांच्या घनरूपाला बर्फ, वायू रूपाला वाफ म्हणतात. पाणी एका रूपातून दुसऱ्या रूपात म्हणजे द्रव रूपातून वायू रूपात म्हणजे वाफेत रूपांतरित होते. तसे बर्फाला उष्णता दिली की त्याचे पाणी होते आणि पाणी फार थंड केले की त्याचे बर्फ होते. अनेक पदार्थ पाण्यात विरघळतात म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक, युनिव्हर्सल सॉल्व्हंट असे म्हणतात. पाणी एका जागी स्थिर झाल्यास गुरुत्वाकर्षणामुळे त्यातले पाण्याहून जड असलेले कण तळाशी साठत जातात आणि हलके कण वर येऊन तरंगतात. या दोन्हींच्या मधले पाणी स्वच्छ होत जाते. शहरांच्या पाणीपुरवठा केंद्रामध्ये या गुणधर्माचा उपयोग करून पाणी स्वच्छ केले जाते. आपल्या शरीरात 60 ते 70% पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी आणि ते तितके असणे चांगले असते. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पाणी हे जीवन आहे म्हणून पाणी वाचवणे व त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन विरघळतो.
मासे पाण्यातील ऑक्सिजन घेऊन जिवंत राहतात. पाण्याच्या एका विशिष्ट गुणधर्मामुळेच सृष्टीमध्ये पाण्याचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. पाण्याचे तापमान कमी केले असता 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला ते घनरूप होऊ लागते. तापमान अजून कमी केल्यास उदाहरणार्थ 4 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत ते आकुंचन पावते. परंतु त्यापेक्षा कमी तापमान झाल्यास पाणी प्रसरण पावू लागते आणि त्याची घनता कमी होते आणि त्याबरोबरच परिणामी 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असलेल्या पाण्यावर तरंगू लागते. याला पाण्याची अपवादात्मक प्रसरणशीलता म्हणतात. यामुळे बर्फाळ प्रदेशात जलचर बर्फाखाली पाण्यात जगत असतात. अणुबॉम्ब बनवण्यासाठी लागणारे जड पाणी हा पाण्याचा दुसरा प्रकार मानला जातो. पाणी हे माणसाची मूलभूत गरज आहे. चारुशिता चक्रवर्ती यांचा जन्म दिनांक 5 मे 1964 रोजी केम्ब्रिज, मॅसॅच्युसेट्स, US येथे झाला. सुखमोय चक्रवर्ती हे त्यांचे वडील, ललिता चक्रवर्ती हे त्यांची आई. चारुशिता चक्रवर्ती यांचे पालनपोषण भारताच्या दिल्ली या शहरात झाले. चारुशिता चक्रवर्ती यांची राष्ट्रीय विज्ञान प्रतिभा विद्वान म्हणून निवड झाली आणि त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT ची संयुक्त प्रवेश परीक्षा JEE पास केली. दिल्ली विद्यापीठ संलग्नित सेंट स्टीफन्स कॉलेज दिल्ली येथे चारुशिता चक्रवर्ती यांचे रसायनशास्त्र विषयातील पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून सुवर्ण पदक मिळवून केम्ब्रिज विद्यापीठातून नॅचरल सायन्सेस ट्रायपोस पदवी शिक्षण केले. यानंतर डेव्हिड क्लेरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केम्ब्रिज येथे संशोधन पदवी म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD प्रोग्राम पूर्ण केले. AROH याचे स्पेक्ट्रा आणि डायनॅमिक्स हे चारुशिता चक्रवर्ती यांच्या संशोधन पदवी डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी PhD शिक्षण यातील प्रबंध याचे शीर्षक होते. चारुशिता चक्रवर्ती यांनी प्रोफेसर होरिया मेटियू यांच्या अंतर्गत सांता बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात पोस्ट डॉक्टरेट स्कॉलर यासाठी संशोधन कार्य केले. भारताच्या एका संक्षिप्त भेटीनंतर चारुशिता चक्रवर्ती केम्ब्रिजमध्ये गुलबेंकियन कनिष्ठ संशोधन सहकारी म्हणून पोस्ट डॉक्टरल यासाठी कार्य केले. सुरुवातीला त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT कानपूर येथे रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक पदावर रुजू झाल्या. नंतर सन 1999 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT दिल्ली येथे रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक पद स्वीकारले. तेथे त्यांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शिकवले, काम केले. सन 2009 मध्ये चारुशिता चक्रवर्ती यांना रसायनशास्त्र याच्या माध्यमातून विज्ञानातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR यांच्या वतीने शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन 1999 मध्ये त्यांना BM बुर्ला विज्ञान पुरस्कार मिळाले. सेंटर फॉर कम्युनिकेशनल मटेरियल सायन्स, जवाहरलाल नेहरू सायन्स सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च बंगलोर येथे सहयोगी सदस्य या पदावर कार्यरत होत्या. चारुशिता चक्रवर्ती यांना मिळालेल्या पुरस्कार आणि सन्मान यांची ही यादी आहे. भारत राष्ट्रीय विज्ञान अकादमी INASA कडून तरुण शास्त्रज्ञासाठी पदक, पाण्यातील हायड्रोजन बंध संदर्भातील तज्ज्ञ आणि रसायनशास्त्र यांच्या माध्यमातून विज्ञानातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद CSIR यांच्या वतीने देण्यात येणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार, BM बिर्ला विज्ञान पुरस्कार, भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी अनिल कुमार बोस स्मृती पुरस्कार, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्याकडून फेलोशिप, भारत सरकार विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वर्ण जयंती फेलोशिप, अब्दुल सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स ट्रायस्टे इटलीचे सदस्यपद आणि सेंटर फॉर कम्युनिकेशनल मटेरियल सायन्स जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च बेंगलोर सहयोगी सदस्यपद. दिनांक 29 मार्च 2016 रोजी स्तन कर्करोग या आजाराची झुंज देता देता चारुशिता चक्रवर्ती यांचे निधन झाले. चारुशिता चक्रवर्ती म्हणजे एक ख्यातनाम भारतीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक व्यक्तिमत्व होत्या.
त्या प्रामुख्याने रसायनशास्त्रातील त्यांच्या संशोधनासाठी ओळखल्या जात होत्या. चारुश्वेता चक्रवर्ती यांचा जन्मदिनांक 5 मे 1964 रोजी अमेरिकेतील केम्ब्रिज येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवी पूर्ण केली आणि केम्ब्रिज विद्यापीठातून PhD प्राप्त केली. सन 1999 पासून त्या IIT दिल्ली येथे रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे मुख्य संशोधन क्वांटम मेकॅनिकल इफेक्ट आणि द्रवांचे गुणधर्म समजून घेण्यासाठी संगणक सिम्युलेशन पद्धतींच्या विकासावर आधारित होते. त्यांनी पाण्याचे विसंगत गुणधर्म आणि अणुस्तरावरील प्रक्रियांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांना सन 2009 मध्ये रसायनशास्त्रातील योगदानासाठी भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांना BM बिर्ला विज्ञान पुरस्कार आणि स्त्री शक्ती विज्ञान सन्मान देखील मिळाले होते. विज्ञानातील आपल्या संशोधनासोबतच त्या विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील लिंगभेद विरुद्ध उघडपणे बोलण्यासाठी आणि महिलांना या क्षेत्रात प्रोत्साहित करण्यासाठी ओळखल्या जातात. वयाच्या 52व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देताना दिनांक 29 मार्च 2016 रोजी चारुश्वेता चक्रवर्ती यांचे निधन झाले. विज्ञानयात्री चारुश्वेता चक्रवर्ती यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.